ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाची लस देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ज्यांना देण्यात येणार आहे त्यात खासगी डॉक्टरांचा समावेश करून घेतला जात नसल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे। राज्यभरात नोंदणीकृत डॉक्टर आणि त्यांच्यासोबत काम करणारे इतर डॉक्टर यांची संख्या 4.5 लाखांच्या जवळपास आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात लस देण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टर आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांचीही नोंदणी करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। मुंबईतल्या केएम आणि सायन रुग्णालयामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना आगामी काळामध्ये कोविड-19ची लस द्यायची आहे त्यांची नोंदणी सुरू आहे आणि या नोंदणीचा आज शेवटचा दिवस आहे। महत्त्वाची बाब ही आहे की महाराष्ट्रभरातले जे नोंदणीकृत डॉक्टर आहेत यांची मात्र यामध्ये नोंदणी होत नाहीये आणि या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर लेले आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, काय तुमची मागणी आहे? आजच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की जे हेल्थ केअर वर्कर्स जे गव्हर्नमेंट किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करतात कोविडच्या रुग्णांमध्ये त्यांचीच फक्त नोंदणी झालेली आहे। जे प्रायव्हेट डॉक्टर्स जे RMP म्हणतो आपण त्यांना किंवा त्यांचा दवाखाना आहे किंवा त्यांचं प्रायव्हेट कन्सल्टिंग आहे त्यांना ह्या संदर्भात नोंदणी केलेली नाही आहे। हा फार इनजस्टिस होतो आहे। आत्ता आम्ही मागणी मान्य नाही झाली तर आमच्या IMAची जी आहे ही कमिटीची मीटिंग आम्ही इमिजिएटली बोलावलेली आहे। आम्ही तर मागणी नाही झाली तर काय करायचं आम्ही त्या कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरवू। पण आम्हाला असा विश्वास आहे की गव्हर्नमेंटनी ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल की ही बरोबर त्यांचं नोटिफिकेशन नाही आहे तर त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ते नोटिफिकेशन बदलून त्यांना पण इन्क्लूड करून घेतील। कॅमेरामन इरफान शेख सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।